नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण कृषी संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला इथे मिळत आहे। यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोघेही उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वयाची अट 33 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर वयामध्ये सूट मिळणार आहे। त्यामुळे या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदांची माहिती, पात्रता, वेतन, निवड प्रक्रिया आणि अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये सिनियर रिसर्च फेलो आणि स्किल हेल्पर करता ही पदभरती निघालेली आहे। या पदभरतीची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन्ही पदांची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा, सुरुवातीला सिनियर रिसर्च फेलो या पदासाठी ही पदभरती होत आहे। 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। 37,000 रुपये प्रति महिना फिक्स सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिल्या जात आहे। ऍग्रिकल्चरल बोटनी या विषयामधून तुम्ही MSc झालेला असाल तर या पदासाठी अर्ज सादर करू शकता, किंवा PhD या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर स्किल हेल्पर या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे। 3 जागा या पदाच्या भरल्या जात आहे। 10,000 रुपये फिक्स मंथ सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिल्या जाणार आहे। ऍग्रिकल्चरल मध्ये तुम्ही डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असाल आणि कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। या पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, थेट मुलाखतीच्या माध्यमातून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे। तेव्हा जे उमेदवार इच्छुक असतील त्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यासोबत झेरॉक्स कॉपी अटेस्टेड करून दिलेल्या ठिकाणी मुलाखती करता या ठिकाणी हजर राहायचे। 33 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कॅटेगरीमधून तुम्ही या ठिकाणी अर्ज करत असाल तर त्यामध्ये सूट मिळणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी केला जाणार आहे। तेव्हा जे उमेदवार या ठिकाणी अर्ज करू इच्छित असतील त्यांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची असेल या पदभरतीची तर दिलेल्या क्रमांकावर कॉल करून तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे या 2 पदांसाठी ही पदभरती 5 रिक्त जागेसाठी कृषी संशोधन केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।